तर मंडळी हाच तो झरा आहे बघा, तिथे ना 12 महिने पाणी राहतं. चला मग आज आहे ना तुम्हाला तिथे घेऊन जातो कुठे आहे नेमकी बघायला. तर ते ठिकाण अकोल्याला जाताना वाशेराच्या घाटात आहे बघा. मी कायम ते बघत होतो, पण म्हणलंय ना आज आहे ना डायरेक्ट तिथं जाऊनच यावं, नेमकी काय विषय आहे ते बघू. आणि नेमकी एक भारी विषय झाला तो म्हणजे तिथं चालू होता होम. त्याच्यामुळे ना मला अजूनच भारी वाटलं. मग काय पहिलं महादेवांचं दर्शन घेतलं. मंडळी तुम्ही पण दर्शन घ्या बघा. दर्शन वगैरे आटपलं आणि ना मला आहे ना ते विशेष गोष्ट म्हणजे तो झराच बघायचा होता, त्याच्यामुळे मी लवकरच दर्शन घेतलं. पण त्या आधी ना तुम्ही ना इथलं व्ह्यू पाहून घ्या, एकदम खतरनाक आणि विषय म्हणजे विषय खोलच व्ह्यू आहे डायरेक्ट इथं. मग काय सगळं झालं आणि मी ना डायरेक्ट गेलो झऱ्याक. आता तुम्ही माणसानी काही म्हणतोय 12 महिने पाणी कसं शक्य आहे? पाणी तर सोडा, पाणी 12 महिने राहते, पण ते ना इथं प्यायला पण वापरत होते बघा इथलं. आता हेच खरं खोटं करण्यासाठी पुढे नाही एक बाबा गाय चारत होते. मी ना डायरेक्ट त्यांच्याकडे गेलो बा खरं खोटं विचार. इथं विषय असा झाला, गाय तर होत्या पण इथं ते माणूसच दिसा नाही मला जे गाय चारित होता. आणि मी ना बरंच लांब आलो होतो बघा इकडं. शेवटी ते बाबा भेटले. आता तुम्हीच ठरवा हे खोटं आहे की खरं आहे ते. कम्प्लीट आहे ना. 24 तास पाणी राहत होतं पहिलं इडून मागं शिरसगाव जगत होतं त्या पाण्यावर. इडून मागं सावरतोड सुद्धा जगत होतं त्या पाण्यावर. त्या पाण्यावर आहे ना कुठलीच अडचण नाही आली. आणि त्या पाण्यापासून आहे ना आम्हाला आता फक्त येरी झाल्यापासून आहे ना अडचण आली. आता साईडच्या येरी झाल्यात ना त्याच्यामुळे अडचण आली, नाही तर काहीच नाही. आणि आज काय कार्यक्रम होता भाऊ मंदिरापाशी? आज होमाचा कार्यक्रम होता. हा ना, हे लय जुनं मंदिर आहे मला असं वाटतं. हे जुनं मंदिर म्हणजे 72 सालातले काळातले ते त्या काळातले मंदिर आहे. ते आम्हाला आठवत नाही. आता मंदिर बांधले आम्ही एवढं किती वर्ष 2-3 वर्ष झाले मंदिर बांधून. नाही तर मग पहिले ना असंच ओपन मध्ये होतं महादेव मंदिरात. बरं ते वन महादेव येतो, काय दुसरं कुणी नाही अशातलं आहे. आणि याच्यावर चाललंय बा आमच्या जसं आम्ही ते गेल्या वर्षी केलं, देव बसवले, पुढे आमचं चांगलं झाले, आम्हाला कुठली अडचण आली नाही. त्याच्यामुळे आमची सगळी शेती त्याच्यातच आहे. वा वा, बरोबर. चला बाबा धन्यवाद बघा.